नमस्कार, मी आरोही अमित भोसले. हिंदवी पब्लिक स्कूल अंतर्गत हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलमध्ये इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. आज आपल्या शाळेत इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थिनींसाठी स्वातंत्र्य दिन पूर्वसंध्याचा हा कार्यक्रम घेण्यात आला. नेहमीप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतमाता यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या शुभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ अपर्णाताई नातू उपस्थित होत्या. यांचा सत्कार सौ रमणीदी यांनी केला. त्यानंतर उपस्थित सर्वच विद्यार्थिनींनी सांघिक गीत सादर केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी, विद्यार्थिनींनी तसेच शिक्षकांनी एकमेकींना राखी बांधून आपुलकी, आपलेपणा जपण्याचा तसेच एकमेकींना संकटात मदत करण्याचा निश्चय केला. यानंतर सर्व विद्यार्थिनींसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेण्यात आला. ही स्पर्धा खूपच रंजक झाली. यानंतर प्रमुख पाहुण्या माननीय सौ अपर्णाताई यांनी विद्यार्थिनींना मनावर कोणताही ताण किंवा दडपण न ठेवता आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट आपल्या आई-वडिलांना सांगून आनंदी कसे राहावे याविषयी मार्गदर्शन केले. जी गोष्ट आपण छाती ठोकपणे घरी गेल्यावर आपल्या आई-बाबांना सांगू शकतो ती गोष्ट चांगली, आणि जी गोष्ट आपण आई-बाबांना सांगू शकत नाही की मी असं केलंय ती गोष्ट चुकीची. आता हे तुमचं वय हे समजणं इतकं आहे की तुम्ही काय चांगलं करणार आहात आणि काय चुकीचं करणार आहात ते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या मॅडमना तरी सांगायची नाही, तर तुमच्या आता ह्या सगळ्या ताया आहेत, म्हणजे ह्या बाई म्हणजे तुमच्या ताया आहेत किंवा हे दादा आहेत, ह्यांना सांगायची किंवा घरी गेल्यावर आई आणि बाबांना सांगायचीच. ते ओरडतील किंवा आम्हाला काहीतरी बोलतील हा विचार मनात ठेवायचा नाही. प्रत्येकीनं आपल्या मनात जे चालू आहे ते आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलायचं. ज्योतिदी आणि माननीय सौ रमणीदी यांनी देखील विद्यार्थिनींशी संवाद साधला. यानंतर इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनीने मान्यवरांचे आभार मानले. यानंतर वंदे मातरमने या कार्यक्रमाची सांगता झाली. हा स्वातंत्र्य दिन पूर्वसंध्येचा कार्यक्रम अतिशय नाविन्यपूर्ण वातावरणात पार पडला. असाच आमच्या विविध उपक्रमाबाबत माहिती मिळवण्यासाठी आमच्या हिंदवी पब्लिक स्कूलच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.